हॅलो गाईज, तर थोडासा लेटच झाला मिनी व्लॉगला. तर पहिल्या व्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की सेकंड व्लॉग लिंक असेल. तर हा आहे माझा बर्थडेचा दिवस. तर माझ्या ज्या मॅडम आहेत माझ्यासोबतच्या, त्या मॅडमने मला खूप छान असं बुके देऊन बड्डे विश केलं आणि मी माझ्या सगळ्या पोरांना केक दिला होता. बड्डे स्पेशल म्हणून केक दिला, परत दिल्या वह्या आणि छोट्या पोरांना दिलं होतं पेन्सिल, खोडरबर, इरेझर, सिस पेन्सिल, ते असं नसतं का ते बॉक्स दिलेला. तर सगळे पोरं एवढे खुश झाले होते ना की बास, खूप 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 खुश झाले. आणि माझा दिवस इतका सुंदर गेला ना ह्या पोरांमुळं की बाबा आपल्यामुळं कोणाला तरी खुशी झाली आहे, म्हणून मी खूप खुश होते. आणि छान अशी घरी आले, बघत असाल माझ्या चेहऱ्यावर किती मोठा हॅपीनेस आहे. आणि घरी आले ही कॅडबरी दिली होती माझ्या मॅडमनी मला बड्डे म्हणून. मग मी छान अशी घरी आल्यानंतर एन्जॉय केली. आणि संध्याकाळी मग माझी पोरगी खूप छान डान्स करत होती. तर तिला असं नाचायला खूप आवडतं, गाणी लावून. मग तिचे काका तिला नाचवत होते. आणि मग संध्याकाळी माझं बड्डे सेलिब्रेशनचं चालू होतं. तर सावीला पण छान असा ड्रेस घातला, इकडे बड्डेचा केक कट केला. आणि मी जास्त काही नव्हतं आवरलं, का तर एवढं पण हे नव्हतं, कारण आमच्या आजी वारल्यात ना, त्यामुळं मग मी जास्त काही असं एवढं हे केलं नव्हतं. थोडंफार एक मी छोटासा ड्रेस घातलेला आणि बाकी हेच. मग छान असं बड्डे केला, सगळ्यांनी खूप छान विश केले. आणि मी थोड्याफार शाळेतल्या फोटो पण टाकल्यात. तर या आहेत माझ्या मुळे मॅडम, खूप छान आहेत त्यांचा स्वभाव. आणि त्यानंतर हे इकडं माझ्या पोरांना मी सगळ्यांना वह्या दिलेले आणि छोट्या पोरांना हे अशी सिस पेन्सिल हे ते दिलेली. तर नक्की सांगा तुम्हाला हा छान वाटला का ब्लॉग, आणि माझ्या बड्डेचं मी थोडंफार तरी दुसऱ्या कोणाला तरी खुशी दिली, याच्यासाठी मी खूप खुश झाले. आणि नक्की सांगा तुम्ही पण, तुम्ही तुमचा बड्डे कसा सेलिब्रेट करतात. आणि हे माझं छोटेसे क्यूटी प्यूटी माझे बाळ दोन, तर दोन म्हणजे एक बाळ माझ्या नंदेचं आहे आणि एक बाळ माझं आहे. तर बाय बाय ऑल ऑफ यू.